आणि त्या इस्लामपूरचा वारसा घेऊन शहरीकरणाची ओढ लागलेली काही माणसं आणि गावचं गावपण जपत गावाचा गावगाडा ओढत नेणारी काही माणसं अशा या नव्या जुन्या संस्कृतीचा असा काहीसा मिलाप असणार हे 9,1035 गाव. गेल्या 6-7 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मानवतेशी ज्याचं अतिशय जवळचा संबंध आहे ते आदरणीय राजन खान यांचा आणि आमच्या वाचनालयाचा परिचय झाला. एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं आम्ही त्यांना आमंत्रित केलं आणि मग धर्म, जात, परंपरा, शहरीकरण, ग्रामीण याच्याही पेक्षा पुढे जाऊन माणूस माणसाबद्दल बोलू शकतो, माणूस माणसाबद्दल विचार करू शकतो आणि विचार करणारा एक वेगळा पंथ असू शकतो याची जाणीव मला आणि माझ्याबरोबरचे इथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पटली आणि त्यामुळे राजन खान यांच्या विचारांशी आमची नाळ जुळली. साहित्याच्या माध्यमातून असू दे, बोलण्याच्या माध्यमातून असू दे, व्यक्त होण्याच्या माध्यमातून असू दे की माणसाला असं वाटतं की माणसानं वाघासारखं असावं, माणसानं पक्षासारखं असावं, हवेत तरंगावं, माणसानं माशासारखं व्हावं आणि त्या समुद्राच्या तळाचा वेध घ्यावा, माणसानं अनेक प्राण्यांच्या प्रमाणे, जनावरांच्या प्रमाणे असावं असं मी मानतो, पण माणसानं माणसाप्रमाणे असावं असं खूप कमी मानलं जातं आजच्या या अवस्थेमध्ये. आणि मग अशा अवस्थेमध्ये माणसानं माणसासारखं वागणावं यासाठी आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याचा विचार न करता अखंड महाराष्ट्रावर फिरणारे राजन खान आणि त्यांची ही अक्षर मानव संस्था ही ज्यावेळेला काम करताना पाहिली त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की या अक्षर मानवचा एक साहित्य संमेलन आपण आपल्याकडे घ्यावं आणि या उद्देशाने आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि आजचं हे साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडतंय. आजच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे ते या विचारांच्यावर उपस्थित असलेले माननीय रणराव बाबू पाटील. कदाचित आपण सर्व साहित्यिक आहात, आपल्याला त्यांचा परिचय आहे. ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांच्या कथा ओळखल्या जातात. लाहोर सारखं त्यांचं एक कथासंग्रह आहे, त्याला राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे आणि आपल्या कथेच्या विश्वातून ग्रामीण साहित्य मांडणारे हे कथाकार म्हणून आज ते महाराष्ट्राला परिचित आहेत. ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत, त्यांचं मी वाचनालयाच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या वाळवा तालुक्यामध्ये साहित्यिक नेतृत्व करणारे किंवा चांगल्या विचारांशी पाठीशी असणारे आदरणीय शामराव पाटील अण्णा हे याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिकांना मी सांगू इच्छितो की शहरामध्ये एखादी चळवळ उभी करणं सोपी असतं. याला कारण आहे की सुशिक्षित माणसं असतात, माणसांना विचाराच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवता येतात, परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये लोकांना एकत्रित करणं, चळवळीच्या माध्यमातून उभं करणं हे काम खूप कठीण आहे आणि हे काम करण्याचं काम आदरणीय शामराव पाटील अण्णा हे करतात आणि म्हणून अशा या साहित्याच्या चळवळीशी ते नेहमीच आमच्या पाठीशी असतात. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि या वाचनालयाचे सर्वेसर्वा आणि आमचे नेहमीच आमच्या एकूण चळवळीला मार्गदर्शन करणारे आदरणीय आनंदराव भाऊ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. याचबरोबर आमच्या गावचे नेतृत्व आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय विजय बापू हेही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आजच्या अक्षर मानवचे समाज विभाग प्रमुख माननीय दिलीप आरडीकर आणि उपाध्यक्षा माननीय वैशाली शेंडे मॅडम हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी वृक्षाला पाणी घालून आपण आजच्या या 5व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं.
पाटील माननीय अनंतराव दवणे, त्याचबरोबर साखळे गावचे उपसरपंच माननीय राजेंद्र पाटील तात्या यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आम्हाला पुण्याहून आलेले सगळे, पुणे आणि अखंड महाराष्ट्रातून आलेले सगळे रसिक मंडळी, आमचाही अजून त्यांचा काही परिचय झालेला नाही आणि आपल्याला सांगायला मला काही कमीपणा वाटणार नाही, कारण साहित्य संमेलन हे आम्ही पहिल्यांदा घेतलं. साहित्य संमेलनामध्ये जाण्याचा योग आला, ठरलेली सत्र असतात, मग कवी संमेलन असू दे, चर्चा सत्र असू दे, परंतु ज्या वेळेला संमेलनाच्या बाबतीत राजन खान सरांशी बोलणं झालं आणि त्यावेळेला सांगितलं की संमेलनाचा कुठलाही गाजावाजा आपण करत नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं एखादं नियोजन असावं त्या पद्धतीने आपण चालत नाही. इथे येणारी जी माणसं असतात ती वेगवेगळ्या क्षेत्रातली असतात, साहित्य क्षेत्रातली असतातच असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत. फक्त काय एक रसिकपणा हा त्यांच्यातला आणि आपल्याला एक साम्य असतो आणि अशी सगळी माणसं इथे येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामधला होणारी जी चर्चा आहे ती फक्त चर्चा असणार आहे, त्याच्यामध्ये कुणी अध्यक्ष नसेल, कुणी वेगवेगळी औपचारिकता पाळणारा नसेल आणि अशा अर्थाने हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. एक अनौपचारिक पद्धतीचं हे वातावरण असणार आहे इथून पुढच्या 3 दिवसामध्ये. आज संध्याकाळी त्या सर्व 3 दिवसाचं एकूण जे काही चित्र असेल ते सर्वजण आपण बसून इथं ठरवणार आहोत आणि त्या पद्धतीने एक सत्र करत करत आपण पुढे जाणार आहोत. मी सुरुवातीलाच इथं जमलेल्या आपण सर्वांना एक विनंती करू इच्छितो की हा आमचा पहिला प्रयोग आहे. काही थोड्याशा कमतरता चुका ह्या निश्चित राहून जातील, आपण त्या मोठ्यापणानं मान्य कराव्यात, आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर आमच्या सगळ्या गावातील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठीही हा पहिला नवीन प्रयोग आहे, त्यांनाही आपण सर्वांनी या सगळ्या आपल्या चळवळीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय रंगराव बापू पाटील यांचं स्वागत आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराव भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रंथ आणि वृक्ष भेट देऊन त्यांचं स्वागत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णांचं स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय शामराव अण्णा यांचं स्वागत. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विजय बापू यांचं स्वागत किरण पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वाचनालयाचे कार्यवाहक किरण पाटील यांनी आदरणीय विजय बापू पाटील यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराव भाऊ यांचं स्वागत श्रीकांत पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आनंदराव भाऊ यांचं स्वागत श्रीकांत पाटील यांनी करावं. समाज विभाग प्रमुख माननीय दिलीप आरळेकर यांचं स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर अक्षर मानवच्या उपाध्यक्षा माननीय वैशाली शेंडे यांचं स्वागत परदेशी मॅडम इस्लामपूरच्या या ठिकाणी आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. अक्षर मानवच्या उपाध्यक्षा माननीय वैशाली शेंडे यांचं स्वागत परदेशी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. साखळे गावचे डेप्युटी सरपंच माननीय राजेंद्र पाटील तात्या यांचं स्वागत शशिकांत पाटील बापू यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पोलीस पाटील माननीय आनंदराव दवणे यांचं स्वागत किरण पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
कमिटीचे सदस्य माननीय बाबुराव पाटील यांचं स्वागत किरण पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष अविनाश पाटील यांचे किरण पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. चेअरमन लाला पाटील यांचे स्वागत किरण पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. माजी खासदार यांचे स्वागत शेखर पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. माजी डेप्युटी सरपंच वसंतराव माने यांचे स्वागत बापूंनी करावं मी त्यांना विनंती करतो. माजी डेप्युटी सरपंच दादासाहेब भाऊ यांचे स्वागत किरण पाटील यांनी करावं. त्याचबरोबर सुनील पाटील माजी डेप्युटी सरपंच यांचे स्वागत किरण पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. माजी सरपंच माननीय बीबी सूर्यवंशी यांना मी आमंत्रित करतो. त्यांचं स्वागत किरण पाटील यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. सोपान कांबळे यांचे स्वागत किरण पाटील यांनी करावं विनंती. सोपान कांबळे मार्केट कमिटीचे माजी संचालक माननीय सोपान कांबळे. धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसंवादाने मी स्वागत करतो. आजच्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित सर्वांचं स्वागत झालेलंच आहे आणि इथून पुढे चालणाऱ्या 3 दिवसाच्या साहित्य संमेलनाच्या अगोदर त्या वाचनालयाचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो आणि त्यानंतर स्वागतपर इतर 1-2 व्याख्यान म्हणजे भाषण होतील आणि त्यानंतर लगेचच आपण ग्रंथदिंडी इथे काढणार आहे. 1980 साली स्थापन झालेले हे जवाहर सार्वजनिक वाचनालय सध्या 22,000 आमची ग्रंथसंख्या आहे आणि गेली 30 वर्ष वसंत व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही करतो. 26 जानेवारी ते 30 जानेवारी या 5 दिवसामध्ये 5 व्याख्यान आणि अखंड 30-32 वर्ष सुरू असलेली ही आमची व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेच्या माध्यमातूनच बऱ्याच वक्त्यांचा आणि बऱ्याच साहित्यिकांचा आम्हाला परिचय होतो आणि हळूहळू ज्या पद्धतीने साहित्यिक इथे येत गेले या विचारांच्यावर बोलत गेले आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून हे वाचनालय हळूहळू प्रगती करत चाललेलं आहे. आपल्या सर्वांना जाणवत असेल की पोपट तात्या पोपट कुंभार आमचे कार्यकर्ते जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून स्टँडवर उभे आहेत. 1980 मध्ये ज्यावेळेला वाचनालयाची स्थापना झाली त्या वेळेपासून सातत्याने काम करणारी ही माणसं आहेत. खरं तर पुस्तक आणि त्यांचा कुठेही संबंध नाही, परंतु एक चांगलं काहीतरी चाललेलं आहे आणि जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला. म्हणून कुठेतरी आज या सिमेंट कॉन्क्रीटच्या आणि एकूण अशा या वेगवेगळ्या फर्निश्ड अशा त्या इमारतीमध्ये आम्हाला बसण्याचा योग आला. यामुळे आमची नवी पिढी बोलायला लागली, यामुळे आमची नवी पिढी वेगळ्या अर्थानं चालायला लागली. मला सांगायला आनंद वाटतो की दुर्दैवानं सांगायला हरकत नाही कविता मॅडम की रात्री 11-11:30 वाजले की आमच्या गावातील तरुण पोरं कुठे गायब होतात कळत नाही. हायवेवरचे धाबे फुल चाललेले असतात. रात्री 11-11:30 वाजता मोटरसायकल गावात यायला लागतात आणि एका मोटरसायकलीवर 3-3 पोरं बसलेली असतात. मोटरसायकल गावाच्या चौकात उभी राहते. 2 जण पाठीमागे उतरतात. मोटरसायकलवाला मोटरसायकल घेऊन जातो आणि ते जे 2 तरुण ज्यावेळेला संध्याकाळी घरी जातात त्यावेळेला चालत जाताना रात्री चालत जाताना त्या मुलाची चाल बदललेली असते किंवा ज्यावेळेला ही 2 मुलं आपल्या घराची कुंडी वाजवतात त्यावेळेला दार उघडताना ज्यावेळेला आई तिच्याकडे बघते त्यावेळेला त्या मुलांच्या तोंडाचा वास बदललेला असतो. अशा अवस्थेमध्ये आमचं गाव चाललेलं आहे. अशा अवस्थेमध्ये ग्रामीण परिसर वागत असताना
या गावाला एकूण विचाराची संस्कृती द्यावी, यासाठी गेली 20 ते 30 वर्ष सातत्याने हे वाचनालय काम करतं. या गावातल्या नव्या पिढीसाठी असू दे, मग त्याच्यासाठी एखादी वाचन स्पर्धा असू दे, त्याच्यासाठी लेखन स्पर्धा असू दे, या स्पर्धा आम्ही एवढ्यासाठी करतोय की मुलांना लिहितं करणं. खरं तर शहरी भागामध्ये वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून ही मुलं करतात, कारण पालक सुज्ञ असतात. आमच्या ग्रामीण भागामध्ये पालकांना हेही माहित नसतं की आपली मुलं कुठल्या शाळेत शिकतात, आपली मुलं कुठल्या वर्गात शिकतात. अशा वेळेला या मुलांच्या हातामध्ये पुस्तक देण्याचं आम्ही काम गेली 30 वर्ष सातत्याने करतोय. त्यांच्या घरापर्यंत जाणं, त्यांच्या घरापर्यंत ही पुस्तकं पोहोचवणं, त्यांच्यासाठी वाचन स्पर्धा ठेवणं, वर्षाच्या वर्षाला ज्यांनी ज्याची पुस्तक अधिक वाचले त्यांच्यासाठी पारितोषिक देणं, मग किल्ला स्पर्धा असू दे, निबंध स्पर्धा असू दे, या माध्यमातून या तरुण पिढीला आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि हळूहळू ही तरुण पिढी, मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 5 वर्षामध्ये या साखळ्या गावामधून 7 PSI झालेले आहेत. हे आम्हाला सांगायला अभिमान. या साखळ्या गावामध्ये ज्या गावाला एक गुन्हेगारीचा वारसा होता, प्रत्येक महिन्याला जेव्हा पोलीस गाडी गावामध्ये यायची त्यावेळेला प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकायचा की आज कुणाला पकडून नेलं जातंय. त्याच गावामध्ये आज 30 ते पोलीस प्रशासनामध्ये आज नव्यानं भरती झालेली आहे. हे आम्ही आमचं यश मानतो. हे आम्ही भले आम्ही नाही एखादा कलेक्टर देऊ शकलो, भले नाही आम्ही एखादा जिल्हा पोलीस प्रमुख देऊ शकलो, परंतु आम्ही आमच्या गावाला एक चांगलं वळण लावण्याचं काम या वाचनालयाच्या माध्यमातून केलेलं आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. आपण सर्वजण या ठिकाणी अशा या वाचनालयाला भेट देण्यासाठी उपस्थित झाला आणि या ग्रामीण भागामध्ये हे साहित्य संमेलन देण्यासाठी मग आदिलकर सर असू दे, सेंडे मॅडम असू दे, किंवा आपले सोलापूरचे यादव सर असू देत आणि राजेंद्र खान असू दे, यांनी मोठ्या मानानं आम्हाला हे साहित्य संमेलन भरवण्यासाठी आयोजक म्हणून संधी दिली. त्याबद्दल आपल्याला मी ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरुवातीला आदरणीय अण्णा आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. जेव्हा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आज या ठिकाणी 5वे अक्षर मानव साहित्य संमेलन याचा शुभारंभ होतोय. या संमेलनाचं उद्घाटन यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षाला पाणी घालून केलेलं आहे. हे एक ग्रामीण कथाकार, कादंबरीकार, लेखक, अनेक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे आणि संस्थांचे मिळाले. ते गाव पाटील होता. या संमेलनाच्या उद्घाटन सचिव उपस्थित असलेल्या मार्केट कमिटीचे सभापती आनंदराव भाऊ, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री विजय बापू, त्या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांनी आपणाला निमंत्रित केलं ते प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगले. ते मोठे साहित्यिक आहेत, कवी आहेत आणि प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांच्या स्वागतपर भाषणातून आपल्या लक्षात आलं असेल. या व्यासपीठावर असलेले अक्षर मानव या संस्थेचे माननीय दिलीप आरेकर, प्रमुख समाज विभाग अक्षर मानव, त्याचबरोबर माननीय वैशाली शेंडे मॅडम, अक्षर मानवच्या उपाध्यक्ष, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आनंदराव दवणे, राजेंद्र पाटील, उजव्या बाजूला उपस्थित असलेले ज्यांचा सत्कार केला ते साखरे गावातील विविध संस्थांचे विविध पदाधिकारी. आणि या साहित्य संमेलनासाठी लांब अंतरावरून किंवा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमच्या राजेंद्र खान यांच्यावर प्रेम करणार आणि त्यांच्या अक्षर मानव या संस्थेशी संबंधित असणारे सर्व साहित्यिक, लेखक, कवी, विद्यार्थी
वंदनाने भगिनी, जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या बाबतीत डॉक्टर सूरज चौगले यांनी सांगितलं. मगाशी आम्ही खाली बसलेलो होतो त्यावेळेला दिलीप आर्वेकर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये गेली 116 वर्ष जी संस्था साहित्य क्षेत्रात काम करते ती महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोडला त्याची इमारत आहे. ती इमारत ही एवढी मोठी नाही की त्यांचा माधवराव पटवर्धन हॉल जो आहे तोही त्याच्या निमात असेल आणि त्यावेळेला आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता तिथं जातो त्यावेळेला तिथल्या कार्यक्रमाला 25-30 लोक हजर असतात, मोठा साहित्यिक बरोबर त्यांचा. पण साखरसारख्या एका ग्रामपंचायतीच्या गावामध्ये तुमचे शशिकांत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने नंदराव भाऊ वगैरे त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी हे वाचनालय वर्गातले वाचनालय 22,000 पेक्षा अधिक ग्रंथसंख्या या वाचनालयाची आहे. चौघे सर यांचा सांगितलं. आणि गेली अनेक वर्ष या वाचनालयामध्ये या वाचनालयाच्या वतीने एक व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि या व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्रातून अनेक नामवंत वक्ते हजेरी लावून जात असतात. हा जो हे सभागृह नुकतंच त्या वाचनालयानं बांधलेलं आहे. त्यांची इमारत अगोदरचीच आहे. या सभागृहाचं उद्घाटन आजच्या या अक्षर मानव साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनच होतं. या संमेलनाचं एक वेगळं आगळं वैशिष्ट्य असतं की बऱ्याच संमेलनाचं उद्घाटन वेगळ्या पद्धतीने होत असतं आणि व्यासपीठावरील साहित्यिक असतील किंवा अन्य मंडळींचं स्वागत हार, गुच्छ, तुरे, बुके यांनी केलं जातं. पण या ठिकाणी उद्घाटन झालं ते वृक्षाला पाणी घालून उद्घाटन झालं आणि व्यासपीठावरील उद्घाटक अध्यक्षासह सर्वांचं स्वागत एक ग्रंथ आणि रोप देऊन केलं. एक वेगळेपण या संमेलनात आहे कारण पर्यावरणाचा ऱ्हास हा संपूर्णच जगामध्ये सर्वत्र होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्ष लागवड करणं, वृक्षाचं जतन करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्याच्यातून ऑक्सिजन निर्माण होऊ शकतो, कार्बन डायऑक्साईड कमी होऊ शकतो आणि प्रदूषण कमी करण्यामध्ये एक आपला खारीचा वाटा आपण उचलू शकतो. या उद्देशानं या ठिकाणी रोप देऊन मान्यवरांचं स्वागत केलं आहे. सर्वांनी हे रोप आपल्या घरामध्ये जिथं जागा असेल तिथं त्याचं वृक्षारोपण करावं, वाढवावं आणि जे ग्रंथ दिले आहेत ते ग्रंथ सुद्धा आपण वाचले पाहिजे. या वाचनालयाच्या माध्यमातून साखळी गावातील विद्यार्थ्यांना, तरुणांना त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी, लेखन संस्कृती निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवला आहे आणि अनेक उपक्रम या वाचनालयाच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातात. त्या वाचनालयाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. मला वाटतं आम्हीच आमच्या लोकनेते राजाराम पाटील यांच्या नावाने आम्ही उत्कृष्ट जिल्ह्याच्या उत्कृष्ट ग्रंथालयाला ग्रंथालयाला दरवर्षी पुरस्कार देत असतो प्रत्येक वर्गातल्या ग्रंथालयाला. तो पहिला पुरस्कार हा जवाहर सार्वजनिक वाचनालयाला मिळाला आणि त्यामुळं हे ग्रामीण भागामध्ये एक सांस्कृतिक केंद्र निर्माण झाले. चौगले सरांनी सांगितले की विद्यार्थी मुलं मोबाईल
मोबाईलवरल्या गेम्स किंवा टीव्ही याच्यापासून हटत नाही. अशा वेळेला त्यांच्या हातामध्ये जर पुस्तक दिलं तर ते पुस्तकाच्या माध्यमातून आपली जी काही बुद्धी इतरत्र वाया जाते ती वाया जाणार नाही, त्याची प्रगल्भता वाढेल आणि त्याच्यातूनच मग ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील. त्यांनी उल्लेख केला की या छोट्याशा गावातून अनेक PSI निर्माण झालेले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या वाचनालयामध्ये मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळं असं सांगली जिल्ह्यामध्ये त्या ग्रंथालय चळवळीमध्ये काम करणाराही मी एक छोटासा कार्यक्रम आहे. पण सांगली जिल्ह्यामध्ये एवढं सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं ग्रंथालय अन्य कुठलं असेल असं मला वाटत नाही. किंबहुना संपूर्ण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं सुसज्ज ग्रंथालय असेल. आणि आमच्या दिलीप आर्वेकरांनी सांगितलं की महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सभागृह सुद्धा एवढं मोठं नाही किंवा एवढं सुसज्ज नाही. अशा या वाचनालयामध्ये अक्षर मानव साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होते. चौले सरांनी सांगितल्या पद्धतीने या संमेलनामध्ये कुठल्याही प्रकारची औपचारिकता ठेवलेली नाही. कारण संमेलन जे भरतात ते संमेलन म्हणजे उत्सव असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षाला भरत असतात आणि हजारो लोक त्या संमेलनासाठी येत असतात. आणि त्या संमेलनातून ते काय घेऊन जात असतील हे त्यांना माहिती. कारण निम्मे लोक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर उभा राहिले असतात, निम्मे किंवा त्याच्यापेक्षा कमी लोक त्या पुस्तक जे स्टॉल्स मांडले असतात त्या स्टॉलमध्ये भटकत असतात आणि 10% लोक त्या सभागृहामध्ये बसलेले असतात. आणि अशा संमेलनाला आता कोटीच्या कोटी खर्च येत असतो. पूर्वी काही लाखामध्ये खर्च यायचा. गेल्या वर्षी जे संमेलन झालं त्या संमेलनाला 12 कोटी रुपये खर्च झाल्याचं वृत्तपत्रामध्ये वाचलं गेलं. आता 12 कोटी रुपये खर्च करून साहित्य चळवळ किंवा साहित्य संमेलनामधून काय मिळत असेल, म्हणजे जसं जत्रा मोठ्या प्रमाणावर होतात तशा त्या साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तर जत्रा भरत असतात. आणि त्यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळ असेल किंवा साहित्य घटक संस्था असतील ते त्यामध्ये चेंज करत असतात. अशा पद्धतीची साहित्य संमेलन भरत असतात. आणि मग राजन खान सारखे साहित्यिक अशा संमेलनापासून बाजूला राहून खऱ्या अर्थानं साहित्यिक चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही आमच्या संमेलनाला राजन खान यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं होतं. त्यावेळेला त्यांचा परिचय झाला. त्यावेळेला डॉक्टर सूरज चौगुले सर यांच्या घरी आम्ही भोजनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो होतो. अन्य काही कार्यक्रमाच्या निमित्ताने राजन खान सरांचा संबंध किंवा स्नेह जुळलेला होता. आणि आपलातून लेखन करणारे आणि बिनधास्तपणानं संमेलनामध्ये वक्तव्य करणारे राजन खान या महाराष्ट्रातील अनेक लेखकांना प्रेरणा देण्याचं काम ते करत असतात, प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात. अनेक नवोदित साहित्यिक लेखक कवी असतील, त्यांना चांगल्या प्रकाशन संस्था त्याचं पुस्तक हातात सुद्धा घेत नाही. अशा वेळेला अक्षर मानव ही संस्था त्या नवोदित लेखकांना साहित्यिकांना प्रेरणा देऊन त्यांचं साहित्य प्रकाशित करण्याचा काम करत असते. म्हणून त्या 2-3 दिवस चालणाऱ्या संमेलनामधून साहित्यिक
चर्चा चांगल्या पद्धतीने घडेल असं मला विश्वास वाटतो. आमचे दिलीप पारडीकर हे प्रथम बोलणार होते आणि या साहित्य संमेलनाची रूपरेषा सांगणार होते. पण मी त्यांना विनंती केली की मला 4 वाजता एक मीटिंग महत्वाची असल्यामुळे मी अगोदर त्या संमेलनाच्या निमित्तानं त्या संमेलनाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा ह्या 2-3 दिवसामध्ये त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा उल्लेख मगाशी मी या वाचनालयाच्या बाबतीत केला. त्या ग्रंथालय चळवळीमध्ये काम करणारे सांगली जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ चालवणारे जे ॲडव्होकेट बी डी शिंदे सर हे आता त्या ठिकाणी उपस्थित झालेले. मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्या संमेलन 3 दिवसाचं संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरे एक आमचे मित्र त्याचा उल्लेख राहून गेला, कादंबरीकार दीपा पाटील एक मोठी कादंबरीकार आहे. अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले, ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचंही तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं चौगले सरांच्या वतीने मी स्वागत करतो आणि मला आपण जायला परवानगी द्यावी अशी विनंती करून मी थांबतो. माझ्या नजरचुकीनं राहून गेला ते एक कवी आणि एक वक्ते म्हणून आम्हाला परिचित असलेले आदरणीय स्वामी सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं. माननीय डॉक्टर दीपक स्वामी यांना विनंती की त्यांनी विचारमंचावर यावं. मी किरण पाटील यांना विनंती करतो की कवी आणि एक वक्ते म्हणून ज्यांची ख्याती पश्चिम महाराष्ट्राला आहे ते आदरणीय डॉक्टर दीपक स्वामी यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर माननीय दीपक आरळीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी आपल्या परिसरातील एक उद्योजक माननीय यादव साहेब, सर्जेराव यादव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. किरण पाटील यांना विनंती करतो की त्यांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. माननीय सर्जेराव यादव साहेब यांचंही वाचनालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. आर्वीकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आता अध्यक्ष अतिशय मोजक्या शब्दामध्ये ते माननीय माननीय रवींद्रनाथ पाटील, माननीय विनायकराव पाटील, माननीय भगवानराव शिंदे, माननीय बाळासाहेब पाटील, माननीय दिलीप पाटील, माननीय एकनाथराव जाधव, आनंदराव पाटील सभापती आणि आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण प्राध्यापक डॉक्टर सुरज चौगुले, या जवाहर सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, कार्यवाह किरण पाटील आणि खंडितनाथ विजय पाटील. मी अक्षर मानत असते. मी दिलीप आरळीकर या सर्व लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. जवाहर सार्वजनिक वाचनालयाची ही जी भरभराट गेली 30 वर्ष झाली आहे, अशी भरभराट फार थोड्या वाचनालयांची होत असते. मी जेवढी वाचनालय बघितली, वाचनालयाला कागदोपत्री फक्त ब दर्जा असतो, पण प्रत्यक्षात ते वाचनालय ब दर्जाचं नसतं. पण इथं आल्यानंतर मला निश्चितपणे असं सांगावंच वाटतंय की हे वाचनालय अ नसून अ+ दर्जाचं आहे. या छोट्याशा गावाची सांस्कृतिक उंची वाढवण्याचं काम हे वाचनालय गेली 30 वर्ष निश्चित करत आहे. त्याचं फार कौतुक वाटतं. 30 वर्ष एखादी संस्था चालवणं हीच मुळात अवघड गोष्ट आहे आणि ती इतक्या सक्षमपणे आणि सतत अशी वृद्धिंगत अशा पद्धतीने चालवणं ही फार अवघड गोष्ट आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना संस्थात्मक कामं
काहीही असो. आणि मला असं वाटतं की या सभाच्या मागे या जिल्ह्यातलं जे काही नेतृत्व आहे, आता आपण अनेक नावं बघितली, अनेकांचे सत्कार झाले बघितले की सगळी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय दिग्गज अशी माणसं आहेत. आणि ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सरकारमध्ये दिग्गज असलेली माणसं या जेव्हा सार्वजनिक बातम्यांच्या कारभारामध्ये एवढं लक्ष घालतात, हे कसं वाचल्या घडवून घेतात, सतत प्रयत्न करतात, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आणि मला असं दोन शब्दात सांगा वाटतं की याच खरं नेतृत्व जे करणारे आहेत, या जिल्ह्याचं जे काही नेतृत्व करतात, राजकीय नेतृत्व करतात, त्या नेतृत्वाची सुद्धा उंची एवढी मोठी असेल म्हणूनच ही सगळी माणसं आणि हे संस्था एवढी मोठी झाले. या जिल्ह्याचे जे नेते माननीय होते कैलासवासी राजाराम पाटील, मी 1978 साली जनता दल असताना त्याच्यावर मी काम केले. तेव्हापासून मी त्यांना आणि त्याच्या सर्व कुटुंबाला मी सुद्धा वैयक्तिक ओळखतो. अक्षर मानव त्या संघटनेला हे संघटनेचं अधिवेशन आपण घेतलं. एक छोटं अधिवेशन आहे, ते काही असं फार मोठं अधिवेशन नसतं. आम्ही सगळेजण माननीय राजन खान यांच्या बरोबरीने काम करतो. नेतृत्वाखाली असं म्हणणार नाही मी, प्रत्यक्षात करतो, पण साहित्यामध्ये असं म्हणायची पद्धत नाही. त्यांच्या प्रेरणेने आम्ही सगळेजण काम करतो. राजन खान यांचं असं म्हणणं आहे की सर्व माणसांनी जात, धर्म, पंथ याच्यातील जे भेद आहे ते सगळे भेद मिटवून आपण सगळ्यांनी एक मानव म्हणून आपण राहिलं पाहिजे. अशी संघटना चालवायला पाहिजे की आपण सगळ्यांनी एकमेकाला सतत धरून राहिलं पाहिजे. हा समाज एकत्र राहायला पाहिजे. आपसापसातले भेद हे नष्ट केले पाहिजे. आणि ह्याच्याकरता त्यांनी अशी माणसांची फळी निर्माण केली. आणि ही फळी निर्माण करताना त्यांना असं वाटतं की साहित्य हे फार मोठं साधन आहे की अशा पद्धतीची माणसांची संघटना चालवण्यासाठी. राजन असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा एक पुस्तकाचा विषय असू शकतो. प्रत्येक माणसामध्ये प्रतिभा दडलेली असते. प्रत्येक माणूस साहित्यिक होऊ शकतो. ही त्यांची अतिशय मूलभूत धारणा आहे. त्यामुळे ते येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून अशा पद्धतीची अपेक्षा करतात. त्या माणसामध्ये काय गुण आहे ते हेरून त्या माणसाच्या गुणाला प्रोत्साहन देऊन त्याच्यातून काही चांगलं जे काही काढता येईल ते काढायचा त्यांचा सततचा प्रयत्न असतो. आणि ह्या अशा त्यांच्या प्रयत्नात आम्ही सगळी अक्षर मानवाची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात राहणारी माणसं आज आपल्यासमोर आलेली आहोत. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अक्षर मानवाचं काम करणारे कार्यकर्ते खूप आहेत. अक्षर मानव वर्षा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. अक्षर मानव कादंबरी कशी लिहावी त्याचा अभ्यास वगैरे घेतो. एकांकिकाचं स्पर्धा घेतं. लहान मुलांच्यासाठी रोजनीची स्पर्धा घेतात. असे वेगवेगळे कार्यक्रम आणि बहुतांशी त्या जिल्ह्यामध्ये जे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे म्हणजे वरतून काही सांगायचं की हे आम्ही कार्यक्रम घ्या आणि मग करायला असं न करता सर्वजण आपापल्या लेवलनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करत असतात. वर्षाला अशी अनेक वेगवेगळी संमेलनं घेतो. 2 महत्त्वाची संमेलनं अशी असतात की दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आमच्याकडं पाचगण्याला संमेलन येतं. ते संमेलन असं असतं की 3 दिवसाचं संमेलन आहे आणि त्या संमेलनाला एक विषय दिला. त्या एकाच विषयाला धरून सर्वांनी बोलावं अशी अपेक्षा. आणि हे संमेलन दुसरं जे असतं हे संमेलन म्हणजे जनरल संमेलन असतं. ह्याच्यामध्ये प्रयत्न असा आहे की आमच्याकडे आलेले जेवढे कार्यकर्ते जेवढे अक्षर मानवाचे सदस्य आधी सदस्य त्या सर्व लोकांना बोलायची संधी मिळाली पाहिजे. आपल्याकडे असं आहे की सेलिब्रिटीला बोलून एखाद्या विषयावर पारंगत असलेल्या माणसाला बोलून त्याचे विचार फक्त ऐकायची पद्धत आहे. त्याच्या विचारातून त्याला काही प्रश्न विचारायची आपल्याला फारशी पद्धत नाही आहे. ठीक आहे, आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही काही कोणी प्रत्येक कार्य विषयाचे तज्ञ आहोत. जगाच्या सरावाला करता अशाचा बिलकुल नाही. पण जगात घडणाऱ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत प्रत्येकाच्या मनात काहीतरी तज्ञ असतं आणि ते आम्ही एकमेकाला शेअर करतो. 2 दिवसात मला या सगळ्या गोष्टीची प्रचिती करत कारण आमची पद्धत अशी आहे की फॉर्मॅलिटी कसली पद्धत न करता 3 दिवसाचा वेळ हा जास्तीत जास्त लोकांना बोलायला मिळावा म्हणून आम्ही या सर्व फॉर्मॅलिटीला टाटा देऊन साधं संमेलन आम्ही घेत असतो. संमेलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही साधारणपणे एक जो इथला निमंत्रण असतो आमचा संयोजक असतो तो पुढाही 2 कार्यकर्त्यांना आमच्या बोलवतो. ते स्टेजवर येतात. त्यांना एक विषय दिला जातो. विशेषतः सर्वसाधारणपणे समोरचीच माणसं त्या विषयावर त्या दोघांनी आपली मतं व्यक्त करायची असतात.
असं काही खूप एक्सपर्ट होते त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलायचं 30 मिनिटं त्यांनी बोलायचं उरलेल्या 30 मिनिटांमध्ये बाकीच्या लोकांनी त्याला प्रश्न विचारले पण प्रश्न विचारताना हे प्रश्न फक्त त्या लोकांनी बोललेल्या मताच्या संदर्भातच असतात म्हणजे त्यांना अडचणी आणण्यासाठी वेगळा प्रश्न विचारायची तर परवानगी आणि हे सगळं राजन खान अतिशय कौशल्याने हाताळत असतात प्रत्येकाला आलेल्या 100 जरी लोकांना 100 लोकांना 3 दिवसामध्ये पूर्णपणे बोलायची संधी मिळाली हा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे संमेलनामध्ये जेवण चहा पाणी हात पुष्प हे सगळं टाळावं असा आमचा प्रयत्न तरी हे संमेलन अतिशय वेगळ्या पद्धतीने एका छोट्या गावाच्या बसलेल्या गावात आपण ज्या उत्साहाने संमेलन घेतात त्या उत्साहाने हे गावाचा सांस्कृतिक उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आम्ही राजन खान आणि सरांनी आपण सगळं सांगितलं की हे संमेलन यांच्याही पद्धतीने होते आणि आपल्याही पद्धतीने असं काही वॉटर कंपार्टमेंट करू नव्हतं अशा पद्धतीने सांगितलं म्हणून आता हे येणारं संमेलन 2 दिवसाचं संमेलन यशस्वी करण्यासाठी आमच्या मला आपल्या सगळ्या गावकऱ्यांना विनंती करावी लागेल की आपणही 2 दिवस या संमेलनात हजर राहून याचा लाभ घ्यावा एवढं बोलून मला बोलायची संधी दिली आणि परत एकदा कोकळे सरांचं आणि बाकीच्या सर्व गावकऱ्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझे अक्षर मानव या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष या साहित्य संमेलनाचं वेगळं आपण सांगितलं आणि माणसाला माणूस जोडणं आणि माणसाला माणूस जोडणं हे साहित्य संमेलन असल्यानंच आज महाराष्ट्रातील अनेक मंडळी या ठिकाणी आमच्या या वाचनालयामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि हे 5वं साहित्य संमेलन एक मानवतेचं साहित्य संमेलन आपण साजरं करू असा आशावाद या ठिकाणी आपण व्यक्त केला धन्यवाद सर मी यांच्या संयुक्त विद्यमाने 5व्या अक्षर मानव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी आपल्याला लाभलेले या विचार मंचावर सर्व मान्यवरांना मी प्रथम अभिवादन करते या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिशय वेगळ्या पद्धतीने म्हणजे निसर्गाला साक्षी म्हणून निसर्ग वृक्ष त्यातल्या वृक्ष आपल्याला जीवनदान प्राणदान दिला अशा या वृक्षाला साक्षी म्हणून आपण हे उद्घाटनाची औपचारिकता इथे आठवलेली आहे हे संमेलन कसं असेल म्हणजे 4 वेळी ते सांगते संवादाचा सण जीवाचं माझ्या मनातले कळते थोडे थोडे जीवातल्या माझ्या मनातले कळते थोडे थोडे मुंगीच्या पण कणातले कळते थोडे थोडे कासारच मी घराघरात बांगड्या विकणार कासारच मी घराघरात बांगड्या विकणारा धरलेल्या काकणातले कळते थोडे थोडे कळतो तोही जळतो किती नित्य प्राण निरंतर विरहातल्या विजनातले कळते थोडे थोडे हे आयुष्य मुके मुके मोहरासम अवगनातले संवादाच्या सणातले कळते थोडे थोडे 3 दिवसाच्या या संवादाच्या क्षणी आपण इथे संवादाचा उत्सवी होणार आहे राजन खान सर म्हणतात की माणसं जन्मापासून मरणापर्यंत शांत आणि सुखी जगली पाहिजेत माणसं जन्मापासून मरणापर्यंत शांत आणि सुखी जगली पाहिजेत तसं जगणं अवघडही नाही अशक्यही नाही सुख आणि शांतता या मेंदूच्या भावना आहेत त्या भावनांपर्यंत जाण्यासाठी माणसांना माणूस असण्याचं ज्ञान झालं पाहिजे माणूस असण्याचं ज्ञान झालं पाहिजे जोपर्यंत हे ज्ञान आपल्याला होणार नाही तेव्हा जगण्यामध्ये कशासाठी का जगतो जगावं म्हणून दिवस निघावं म्हणून आम्ही जगतो की आम्हाला काहीतरी दिशा आहे त्या जगण्यामध्ये आनंद असला पाहिजे निखळता असली पाहिजे विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे माणसाला समजून घेतला पाहिजे त्या जातीच्या बाहेर त्या धर्माच्या बाहेर त्या पंथाच्या बाहेर या मानवीय ज्या शृंखला तयार केल्या त्या शृंखलाला तोडून केवळ एक सामान्य माणूस म्हणून मला जगता आलं पाहिजे केवळ माणसाच्या सुखासाठी हे संमेलन जेव्हा पाचगणी सरांनी आयोजित केलं आढळकर सरांनी सांगितले चौगुले सरांनी
सुखाची लढाई. खूप सारा पैसा कमवतो पण मला सुख मिळत नाही, कारण पैसा सुखात नाही. पैसा हा माणसाच्या भावभावना आहे. सुख हे माणसाच्या भावभावना आहे. त्या सुखाला मिळवण्यासाठी आम्ही एकत्र येतो. अक्षर मानव संस्था कायम या मानवाच्या चळवळीसाठी काम करणारी, मानवाला एकत्र घेऊन पुढे जाणारी, माणसाला मान जोडणारी ही चळवळ आहे. कुठल्याही एका झेंड्याखाली वगैरे ही संस्था नाही. माणसाचं माणूसपण जपणारी अक्षर मानव संस्था आहे. आपण सर्व या मानवीय चळवळीत आपण आहात. चौगुले सरांनी एक सुंदर सांगितलं की जेव्हा या सापळाची अनेक मुलं व्यसनाच्या आधारे त्यांची जेव्हा पाय वृत्त्यावर वळलेली होती, तेव्हा या वाचनालयाकडे पावलं कशी वळवावी, ज्ञानाकडे पावलं कशी वळवावी, यासाठी त्यांनी 1980 मध्ये लावलेलं रोपटं आज त्याला ISO मानांकन आहे. 22,000 पुस्तकांची ही प्रशस्त लायब्ररी. खरंच मला पाहिल्याबरोबरच निघालं की लायब्ररी अशी असावी जिथं मला ज्ञान मिळवण्याची एक प्रकारे भूक असलेली होती. मला पुस्तकात चाळता आली पाहिजे, मला पुस्तक समजून घेता आलं पाहिजे. हे सुंदर असं वाचनालय आणि त्याला सोबत मिळालेलं अक्षर मानवाचं हे 5वं साहित्य संमेलन नक्कीच हे वृद्ध शर्करा योग असेल. तुम्ही या 3 दिवसात अनुभवणार आहे माणूस कसा असावा, माणसाचं जगणं कशासाठी असावं. आणि इथं कोणी वक्ता म्हणून आहे, इथं सर्व आपण एकमेकांशी संवाद साधणार. म्हणून इथे कोण बोलायला आलं, कोण मार्गदर्शनाची भाषा नाही, कारण मार्गदर्शन करणारा हा एकांगी बोलत आहे, तो त्याचे विचार सांगतो. इथं माणूस समजून घ्यावा लागतो. तिला काय वाटते, मला काय वाटते, याला काय वाटते. ही अक्षर मानवाची चळवळ आहे. केवळ सुखाच्या जगण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी आपण 3 दिवस एकत्र असू. 3 दिवस विचारांची आदान-प्रदान होईल. जेवढं पुस्तक आपल्यासोबत संवाद साधते त्यापेक्षा माणसाचा संवादही खूप अप्रतिम असेल या 3 दिवसात, असं मला वाटतं. पुन्हा आपण भेटूच. तुर्तास थांबते आणि आपल्याला जमते. धन्यवाद. जमलेले सर्व मान्यवरांचं अक्षर मानवतर्फे मी स्वागत करतो. धन्यवाद सर. हे राहून गेलो होतं सर आमच्या मुली आणि आपण या बालगोपाळांचं स्वागत केलं. खरं तर ही उद्याचे साहित्यिक आहेत आणि आपली ही चळवळ पुढे घेऊन जाणार आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळा वाजवू. या सर्व स्वागत करूया. त्यानंतर माननीय दिवापण यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. अक्षर मानव आणि जवाहर सार्वजनिक वाचनालय सातारा यांच्या संयुक्त विद्यार्थी अक्षर मानव साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय खंडराव पाटील तात्या, उद्योजक यादव साहेब, या वाचनालयाची प्रेरणा असलेले आणि साहित्यात त्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय सुरत तोगले सर, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ चालवणारे आदरणीय भगवानराव शिंदे सर आणि आता या ठिकाणी ज्यांनी आपल्या समोर चांगले विचार व्यक्त केले ते आदरणीय दिलीप हरेकर, आदरणीय वैशाली शेंडे मॅडम आणि आपण अक्षर मानवाचे सर्वच सभासद बंधू भगिनी. खरं तर या ठिकाणी मी आलो वेळात वेळ काढून, कारण की राजेंद्र खान यांचा फॅन आहे आणि त्यांची आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. मला खूपदा त्यांचे मेसेज येतात, जिथं जिथं त्यांचे संमेलन असतात किंवा त्यांची काहीतरी वाचक चळवळ असते, परंतु मला वेळ नसल्यामुळे मी कधी गेलो नाही. आणि यावेळी ठरवलं की या मंडळींना नक्की तिथं जाऊन भेटावं, त्यांचे विचार ऐकावे. राजेंद्र खान येत आहेत म्हणजे त्यांच्याशी संवाद होईल या भावनेने आलो. आणि महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात अनेक प्रवाह आहेत.
ग्रामीण दलित नागरिक अशा अनेक विविध चळवळी साहित्यात सध्या वाढत आहेत. काही साहित्याच्या चळवळी या जातीच्या नावानं सुद्धा सध्या संमेलन भरताना आम्ही पाहतो. आणि एका बाजूला जर जातीच्या नावानं साहित्य संमेलन भरत असेल, मग ते ब्राह्मणी साहित्य संमेलन असेल, धनगरी साहित्य संमेलन असेल, दलित साहित्य संमेलन असेल, किंवा अनेक कोणत्या जातीच्या नावानं महाराष्ट्रात सध्या साहित्य संमेलन होतात. आणि एका बाजूला ही एक वेगळी चळवळ आदरणीय राजन खान सरांनी चालवलेली आहे. हेतू खूप अतिशय चांगला आहे. माणसानं माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणसाची ओळख एक मानव म्हणून झाली पाहिजे, त्याच्या जातीपातीचा उल्लेख नाही झाला पाहिजे, त्याच्या वर्गाचा उल्लेख नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या खान सरांच्या भावना आहेत. आज या चळवळीत तुम्ही थोडके जरी कार्यकर्ते असता तरी ही चळवळ मराठी साहित्याला आणि अखंड देशाला एक दिशा दर्शक चळवळ होईल असा मला विश्वास वाटतो. या वाटेवर ही चळवळ चाललेली आहे. ती वाट खरंतर अतिशय खडतर आहे. आज ज्यावेळी आम्ही पाहतो साहित्यिक म्हणून समाजाकडे पाहतो, त्यावेळी समाजात धर्माधर्मांच्या जातीपातींच्या भिंती अधिक मजबूत होताना दिसतात. समाज अनेक जातीत आणि धर्मात विभागताना आम्ही पाहतो, त्यावेळी आमची जबाबदारी वाढलेली असते. त्यावेळी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी ही साहित्यिकांच्यावरती असते. आणि मग आम्हाला अशा पद्धतीचं साहित्य निर्मिती करावी लागते की ही जी गोष्ट आता घडते आहे, या जातीपातीच्या आणि धर्माच्या भिंती बळकट होत आहेत, याच्या पाठीमागं कोण आहे तर हे सर्वांना माहिती आहे. याच्या पाठीमागं राजकारणी मंडळी आहे आणि हीच मंडळी या सर्वांना खतपाणी घालतात. आणि म्हणून आपल्या लेखीनं आपल्या साहित्यातून या राजकारणी मंडळींच्यावरती प्रहार करणारं साहित्य, समाजाला एक वेगळी दिशा देणारं साहित्य, आता या ठिकाणी अळीकर सरांनी ज्या भावना व्यक्त केल्या की माणसाला माणूस म्हणून उभा करण्याचं काम आम्ही करतो, हे सर्व शक्य होईल या दिवशी समाजाच्या सगळ्या माणसांना संदेश की आपल्याला कोणीतरी स्वतःसाठी पागल करतो आहे, आपली विभागणी करतो आहे. त्यांना निश्चितपणाने एक दिवस या चळवळीच्या दिशेनं चालावं लागेल, या वाटेवरून चालावं लागेल. या दिवशी हा समाज या राजन खान यांच्या विचाराच्या वाटेवर येईल. त्या दिवशी समाज एक संघ होईल, राज्य एक संघ होईल, राष्ट्र एक संघ होईल आणि एक बलशाली देश होईल. हे निश्चितपणाने आता विश्वास व्यक्त करतो. आदरणीय सूरज चौरे सरांनी ही चळवळ फार या गावात वाचनालयाची चळवळ त्यांच्या सहकार्याने झाली, फार कष्टानं जिद्दीनं चालवलेली आहे. आणि चौरे सर मला विशेष आनंदाचा झाला की वाचनालयाचे समावेश पाहिल्यानंतर मला खूप तुमचं कौतुक करावं वाटतं. कारण माझ्या गावात सुद्धा मी लहान असताना वाचनालय निघाले, शिवाजी वाचनालय, त्याला सुद्धा अजून स्वतंत्र इमारत नाही. आणि तुमच्यासारख्या माणसांनी इमारत उभी करून हे सभागृह तयार केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुम्हाला धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्व अखेर मानव चळवळीत काम करणाऱ्या राजन खान यांच्या सवंगड्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. तुमची वाटचाल सुखकर व्हावी याच्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.
त्यानंतर माननीय उद्योजक आणि माननीय आमचे मार्गदर्शक सर्जेराव यादव साहेब यांनी आज या ठिकाणी 5वे अक्षर मानव साहित्य संमेलन जवाहर सार्वजनिक वाचनालय या दोघांनी मिळून इथं सुरू केलेलं आहे किंवा एक चांगलं काय घडता येईल आणि घडवता येईल यासाठी एक चांगली भावना घेऊन डॉक्टर सूरज सर असतील आणि अक्षर मानव संघटना आहे त्यांच्या माध्यमातून एक साकाळे गावामध्ये चांगलं बी पेरायचं त्यांनी प्रयत्न करत आहेत. तर मला नेहमी वाटतं की मॅडमनी सांगितलं की जर आम्ही आमच्या आयुष्यात लहानाचं मोठं होतो 30 वर्षाचं 40 वर्षाचं 50 वर्षाचं आणि आम्हाला माणसं ओळखता येत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ह्या अक्षर मानव ज्या पद्धतीने आपली वाटचाल करतायत तर ह्याचं एक साधं उत्तर आहे की आम्ही जोपर्यंत समोरच्या माणसाचा चेहरा ओळखू शकत नाहीये त्यांचा स्वभाव ओळखू शकत नाहीये तोपर्यंत आम्ही एक दुसऱ्याचे फार जवळचं नातं नाही जपू शकत. तर मला नेहमी वाटतं एवढं साधं सोपं फुकट दिलेल्या गोष्टी देवा नाही पण आम्ही त्याचा चांगला वापर करत नाहीये. बऱ्याच वेळेला ह्या घटना गावामध्ये शहरामध्ये सगळीकडे घडतात आम्ही एक दुसऱ्याला समजूनच घेत नाही. ह्या समजून घेण्यासाठी एका चांगल्या लोकांचे चांगले विचार ऐकून सुद्धा आम्ही ते फॉलो करत नाहीये किंवा आम्ही त्याचं अनुकरण करत नाही ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ज्यामुळं आमच्या समाजामध्ये अजून सुद्धा तेढ निर्माण होते. आम्ही राजकीय मंडळीला दोष देण्याचा अर्थ नाहीये ऐका राजकीय मंडळीला दोष देण्याचा अर्थ नाहीये कारण राजकीय मंडळीचं आम्ही काय ऐकायचं आम्ही ठरवायचं. काही समजून घ्या त्यांच्या शेवटी हा बिझनेस आहे प्रत्येकाचा एक बिझनेस आहे किंवा वारसा जमलेला आहे राजकारणाचा तर ते सांगत असतात आम्ही काय ऐकायचं ते आम्ही ठरवायचं. इलेक्शनच्या आम्ही नेहमी कुठल्याही गावामध्ये भाषण देताना नेहमी सांगतो एक 8-10 दिवसासाठी तुम्ही ठीक आहे थोडंसं वातावरण थोडंसं तंग असतंय ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी तुम्ही हातात हात घाला गावामध्ये फिरा हे एक चांगलं वातावरण आहे. राजकारण हा एक पार्ट ऑफ लाईफ आहे हे काय आपल्या आयुष्य जगण्याचं काही साधन नव्हे. ज्यांचं आहे ती माणसं वेगळी आहेत पण आम्ही माणसं आम माणसं आहे. किती टक्के माणसं राजकारणात असतात किंवा किती टक्के माणसं स्वतःसाठी जगतात ही माणसं फार कमी आहेत पण लोकांच्यासाठी जगणारी माणसं सुद्धा या समाजामध्ये भरपूर आहेत. तर मी या निमित्तानं मला वाटते गावातली भरपूर मंडळी कशी कमवता येईल सूरज सर तुम्हाला हे करतो की जास्तीत जास्त लोकांना इथं आणा. आणि पाठीमागच्या वेळी मी वाचनालयाचा कार्यक्रम होता त्यावेळी मी म्हटलं होतं की एक बक्षीस ठेवूया जेणेकरून माणसं बक्षिसाच्या आशेनंतर इथे येतील आणि चार शब्द ऐकतील. तरुण पिढी ही सगळ्यात ह्या गोष्टीपासून फार बाजूला गेले ह्या गोष्टीचं मला सगळ्यात मोठं दुःख वाटतं. कारण तरुण पिढी आमची इथं ऐकायलाच नसते ज्यांनी ऐकायचं ज्यांनी पुढे भविष्यात जी 50-60-70 वर्ष माणसाची वय झाले त्यांनी ऐकून काय करायचं नाही. ज्यांचं वय 18, 20, 19, 20, 25, 30 या वयातच तुमचा टर्निंग पॉईंट असतो आयुष्यातला तर ह्या मुलं तिथं जास्त पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे जी येतील त्यांचं आपण स्वागत करूया. आणि या निमित्तानं सूरज सर मानव अक्षर मानव साहित्य संमेलन या सर्वांना या ठिकाणी जो 3 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम राबवत राहा आणि या समाजामध्ये एक दुसऱ्याबद्दलची आपुलकी समज आणि चांगलं काय असतं याचं एक चांगलं ज्ञान तुम्ही देत जा. मी तुम्हाला मनापासून पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द आपले अक्षर मानवाचे सचिव माननीय संजय जगताप हे 2 मिनिटांमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडणार आहे. मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय संजय जगताप यांना. माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व लहान आणि सर्व समस्त लहान मित्रांनो मैत्रिणी मी खास यासाठी काही बोलायची इच्छा नव्हती पण सगळं वाचनाचं काम पाहिलं यांचं सगळं आजचं कार्यक्रम स्वरूप बघितलं आणि मग बोलायचं वगैरे रामायण की इतकं नीटनेटकं स्वरूप आणि 30 वर्षातील इतकं चांगलं काम उभं केलंय हे काम फार अवघड आहे.
कारण हे काम मी स्वतः केलेलं, सुद्धा 11 वर्ष नाशिकला वाचनालय चालवलेलं आहे आणि काय अडचणी येतात, काय भोगावं लागतं आणि माझ्या पत्नीला योजना कल्पना आहे. त्यामुळे मला तुम्हाला अतिशय कौतुक वाटतं की अत्यंत आवडणार तुम्ही हसत खेळत आणि सांगायचं पार पाडलेलं आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं, तुम्हाला धन्यवाद कमी आणि पुन्हा एकदा कौतुक करून माझे 2 शब्द सांगतो. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माननीय रणराव बापू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला संवाद या ठिकाणी साधावा. माननीय रणराव बापू तात्या यांना विनंती. या ठिकाणी विविध क्षेत्रातील या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील दूर दूरहून आलेले जिल्हा पुणे, मुंबई, अहमदनगर, तर ही जी गाव आहे त्या गावाच्या बद्दल मला एक कुतूहल वाटत राहतं. अशी माणसं कुठून आली, कुठून लातूरून आला, अमरावतीतून आले, अमरावतीतून ती नावं वाचली की मला गंमत वाटते. अमरावती त्याच्यामध्ये काहीतरी एक जादू आपण कल्पना करतो, नावाच्या नावात कल्पना करतो. आणि सांगता सांगता मला तसं आठवलं, म्हणजे लक्षात आली मला. तेव्हा मी कशी तयारी करून मला आता आठवलं की साखरा हे जे गाव, साखरा हे गाव, तर साखर आहे अशी त्याची काहीतरी उत्पत्ती किंवा त्याचं हे सांगतात. आम्ही पण ऐकलं कथा म्हणा, साखर आहे म्हणजे साखरेचं काळ. असं मला वाटते जगात कुठलंही गाव नसेल की ज्याचं इतकं सुंदर नाव आहे. आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे तिथं जवळ साखर कारखाना आहे. साखर कारखाना संगीत प्रतीक आम्ही साक्षीदार आहे, म्हणजे कुठं वाचतो हे साखर कारखान्याचं भूमिपूजन ज्या वेळेला झाले चव्हाणांनी असते त्यावेळेला आम्ही मध्ये होतो. आमचा सगळा स्टाफ होता भूमिपूजन समारंभामध्ये बापूंच्या संस्थेत होतो. तर तिथं साखर कारखाना साखरेचा हे जर तुम्ही शोधायला त्याला असं कुठं असेल का, तर मला वाटतंय असं उदाहरण सापडणार नाही. हेच नाव आहे, तिथंच काहीतरी कारखाने. तर मला या ठिकाणी किती लहान मुलं बसलेली आहेत, ती लहान मुलं 5वी 7वी 8वी तिकडे लहान मुलं आहेत. त्या लहान मुलांच्या संदर्भात एक छोटंसं माझ्या जीवनात एक उदाहरण सांगतो. तुम्हाला पण ते आवडेल, जरूर आवडेल. घडलेली गोष्ट म्हणजे तशी काही लहान शिकत आहे किंवा विलक्षण आहे असं नाही. ती जी लहान मुलं जी आहे ती आता 5वी 6वी मुलं असतात. आणि मी तुम्हाला एक वाक्य ऐकून सांगतो की मी 4वी-5वीच्या वर्गात असताना की मी एका खेडेगावात दुसरे म्हणून कराड तालुक्यात छोटंसं गाव होतं. गदिमातून मी त्याच्यावर कविता आहे त्याची तुम्हाला माहिती असेल की छान आहे कविता. तुम्हाला ती पण तिथे क्रांतिकारांना घेऊन तो प्रश्न आहे. तर मी तिथं 4वी-5वीच्या वर्गात होतो. वडील तिथं शिक्षक असल्यामुळे माझं गाव कामी जेव्हा तर तिथं मी असताना वाटलं एक छोटंसं वाचनालय. आता केवढं वाचनालय होतं ते, तर शाळेत ते केवढं म्हणजे मी जेव्हा लहान होतो तो माझ्या डोक्यावर सुद्धा कपाट होतं. आणि ते वडील तिथून मला त्यांनी पुस्तक आणलं. तर मुलांना घेतल्यासारखं म्हणून सांगतो. आमची आई ते पहिल्यांदा
त्यांना पण वाचायचं होतं, मला पण वाचायचं. तर त्या ह्याच्यात असताना मी ते वाचायला लागलो. आणि तुम्हाला एक काल मी अशी आठवण सांगतो की माझ्या आईला मी ते वाचून जातो आणि आई सुद्धा वाचत होती. त्यावेळी तिचं होती म्हणजे जुन्या काळात ती शिकलेली होती. तर तिला मी ती स्वयंपाक करायची, मी तिला ते पुस्तक हे ते पुस्तक वाचून जातो. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला असा भक्त करून प्रसंग आहे साडीवरती ते पुस्तकं लिहिली होती. तर त्याचबरोबर असे प्रसंग आहे की त्या प्रसंगाच्या वेळेला मला वाचता वाचता माझं मन भरून यायचं, माझ्या डोळ्यातून पाणी यायचं, मी तिथंच थांबायचा. आईच्या डोळ्यातून कोण पाणी यायचं. मग मी कधीतरी एका गमतीनं अर्थात ते अतिशयोक्ती नव्हे, गमतीनं उल्लेख केला की साडेतीने माझी आणि माझ्या आईची कथा बघितली आणि मग पुस्तक लिहिली. म्हणजे गमत म्हणून म्हणतो. म्हणजे इतकं ते आमच्याशी जुळतं मिळतं. या मुलाला सांगतो की तुम्ही त्या वाचनालयाची पुस्तकं, हे पुस्तक वाचल्यानंतर मला लिहिण्याची हळूहळू वाचनाची सवय लागली. मी वाचू लागलो आणि मग माझं वाचन वाटलं. दुसरी सांगतो, घरातील उदाहरण सांगतो की आता मी आज मला यायला मी तेव्हा शेतातून लागून जाईल. तर माझी मंडळी आणि माझी सून त्या दोघींनी मला बऱ्याच दिवसानंतर निवांत बसलेलं बघितलं. तिथे आमच्या काही आधी ते झोपाळा आहे की तिथं आम्ही कधी बसत नाही, पण तिथं आज मी निवांत तिथं बसलो. आणि मी म्हणून आता सून म्हणे आज तात्या काय निवांत बसलेले आहे, का बसलेले आहे? तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी असा निवांत कधीही बसत नाही, सारखं माझं वाचन चालूच असते. म्हणजे आता मला विचारणार आज तुम्ही निवांत बसले, कारण काय मी आपलं वाट बघत होतो, मी आता निवांत बसतो. नाहीतर मी सतत वाचन करत असतो. अशी पुस्तकं घेत असते, काय पाहिजे वाचायचं. रात्री बसताना 9:30 झाला, दुसऱ्या चष्मा, परत ती पुस्तकं घ्यायची आणि ती शेतकरी बॅटरी असते की नाही ती पण घ्यायची. त्यामुळे बाकी तुमची लाईटमुळे झोप लागणार नाही. आणि मग रात्रीचं जागरण झालं तर उठायचं, ती बॅटरी पुस्तकावर काढायची आणि वाचायचं. म्हणजे वाचनाचं एक वाचन किती मला अतिशय आवडतं. वाचन माझं मला एक थोडंसं इथं एक सभेचं शास्त्र म्हणून सभाशास्त्र म्हणतात त्याला. ती सभाशास्त्र म्हणजे मान्यवरांचा उल्लेख हा करायचा असतो, पण मी सांगण्याच्या भरात ते थोडंसं वेळ जाईल म्हणून मी एकदम सांगायला सुरुवात केली. त्या लोकांचा उल्लेख करणं आवश्यक होतं. फक्त एका व्यक्तीचा उल्लेख करतो कारण मला वाटते हे आनंदराव पाटील येत होते. त्यांचे भाऊ सगळे लोक आहेत. त्याच्यामध्ये आता सुरेश सुद्धा ह्या मंडळामध्ये तुमच्यामध्ये पूर्णपणे एकत्रित केले आलेले आहेत. तर मी अनेक ठिकाणी सभेला कशाला जातो, कितक्या गावामध्ये गेलो, पण मला एवढं सुंदर इमारत वाचनालयाची कुठेही दिसली नाही. मग आता म्हणत होते नाही पूर्वी आपल्या वाचनामध्ये तुम्हाला माहिती आहे की गेल्या 10,000 वर्षात अशी गोष्ट नव्हती आणि इथून पुढील 10,000 वर्षात सुद्धा अशी गोष्ट घडणार नाही. त्यात तसं मला असं वाटतं की हे वाचनालयाबद्दल उद्गार काढले तर असं काय दिसते. गेल्या 10,000 वर्षात असं वाचनालय नव्हतं आणि इथून पुढेही असं वाचनालय. तर अतिशय सुंदर वाचनालय. मी परवा कोणाने छोटंसं आर्टिकल लिहिलं, त्याच्यामध्ये आमच्या गावच्या वाचनालयाचा उल्लेख केला, शिवाजी वाचनालय.
त्यात उल्लेख काय केला, 100 वर्षाचं आमचं जुनं वाचन आलं. पण आमच्या वाचनाला एक छोटीशी खोली, मोठं वाचनालय नाही. तर ते आमच्या गावात मला इमारत मोठी व्हावी तर ह्या लोकांनी काय काय केलं ह्याचं जरा मार्गदर्शन घ्यावं. आणि मी माझ्या डायरी सुद्धा एक पत्र लिहिले की गावातल्या लोकांच्यासाठी की आपल्या गावामध्ये भरपूर लेखक आहेत आणि हे कशामुळे तर आपल्या शिवाजी वाचनालयामुळे लेखक एवढे तयार झाले, तर आपल्या गावाला वाचनालयाची इमारत ही आवश्यक आहे असं मी लेटर तयार केले. त्याच्या झेरॉक्स काढून गावात द्यायच्या वगैरे. काय होतं की तो पुढाऱ्याचा पिंड हा वेगळा, पैसे गोळा करा, त्या लोकांना भेटला आणि लेखकाचं हे वेगळं असते. तेव्हा या ठिकाणी लिखाणाबद्दल मला आता माझी थोडीशी पुस्तक प्रसिद्ध झाली तर लिहिताना अतिशय मला मी असं म्हणेन की लिहिणं हे फार सोपं आहे. फार सोपं आहे. तुम्ही असं समजू नका की फार आवड. लिहिणं अतिशय सोपं आहे. म्हटलं तरी पण अवघड पण आहे. पण कसदार लिहायचं म्हटलं तर अवघड आहे आणि नुसतं लिहायचं म्हटलं तर सोपं आहे. मी उदाहरण सांगतो. मी माझा मुलगा 10ला BSc झाला आणि तो म्हणत होता मी वकिलीचे टर्म भरून MPSCला बसत होता पुण्यात. मग त्याचं पत्र आलं. माझा एक मित्र होता स्टाफ मेंबर, विलासराव राबवला. तर ते भेटली मला, माझी चांगली मित्र. त्यानं म्हणजे विलासराव मुलगा LLBला टर्म भरून भरतोय, त्याला जाऊ द्या का LLBला. तर ते एकच वाक्य झालं, एक पेन आणि खिशात एक कागद असला की तो जगात कुठलेही व्यवसाय करू शकतो. तसं मला असं वाटतंय की आईन्स्टाईनची प्रयोगशाळा कुठून त्याच्या खिशात होते. आईन्स्टाईनची प्रयोगशाळा म्हणजे काय एक पिरियड येतात. आणि तर मी असं म्हणेन याच्यावरून की आपल्याजवळ एक कागद असला आणि पेन असला की आपल्याला भेण्यामध्ये घ्यायचं म्हटलं तर आपण एकत्र बसलो, आपण कागद पुढे द्यायचे, पेन ठेवायचा असं असतं. माझी पद्धत सांगतो तुला. तसं मी आठवून कागद घ्यायचे, पेन घ्यायचा आणि पेन त्याचं नाव काहीतरी टाकतो वरती. मासिकात कसं असतं वरची जागा कोरी परिचित आणि मोठं असं नाव त्याच्यावर लिहिलं. मग तसं स्टाईलला काहीतरी नाव मोठं नाव घ्यायचं. मग तिथं लेखक कोऱ्या कागदावर असं लिहिण्यामुळे काय होतं तुम्ही म्हणा की आपल्या लेखनाला हळूहळू सुरुवात होते. आपल्या डोक्याचे तो विषय बदलत तुम्ही म्हणजे कशा लिहायला पाहिजे ना कोणा लिहिणार होते असं नाही. असं लिहिलं समोर कागद आला आणि सुरुवात झाली की मग हळूहळू थोडं एक संवाद कुठलं तरी वाक्य येतं आपल्या कुठून तरी येतो कानावर आलो त्याचा संवाद. तो संवाद पहिला गेला मग हळूहळू सुरू त्याचं अवघड नाही. आता मी इंग्लिश यांचं सुद्धा घेऊन तर आमचा एक लेखक नवीन नितीन पाटील ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याला म्हणजे घेणं चालतो सचिन त्याला पुरस्कार. तर त्याला तो झोपूनच असतं. म्हणजे मला असं वाटतं की आपली तब्येत जर चांगली आहे तर मग आपण का लिहून लिहितो. आपण आपल्याला तर तसे काय नंतर हेमिंग्वे किती आजार होते तुम्ही वाचला. 17 विमान अपघात झाला, बरोबरीची गोळी लागली आणि काय काय झालं. तशा ह्याच्यात सुद्धा त्यांनी तो द ओल्ड मॅन अँड सी हे नोबेल पारितोषिक मिळालेली पुस्तक लिहिली. इंग्लिश मध्ये काय काय जप्ती लिहिली. 15 कोटीचं माणसात मिळवलेलं शंकरावरची 3 पुस्तकं तुमच्या म्हणजे असेल वाचन. आमिष आमिष त्या काय दिवाळ्याच्या पुस्तक आमिष
तर अशा काही बरीचशा गोष्टी आपल्याला, तर तुमच्यापैकी जे मी लिहित असते ते जरूर घ्या. कागद ठेवायचा, पण पेन घ्यायचं, काहीही लिहायचं. कोण बाहेर तिकडे बोलत असतं तर ते सुद्धा घेत ठेवायचं. पलीकडे बोलतही बोलतो. स्वयंपाक आपण तुमच्या अभ्यासिकेच्या खोलीत बसतो आणि स्वयंपाकघरात काहीतरी चर्चा आहे, लिहून घ्या. काय बोलतोय, कोण बोलतोय, काय. तुम्ही म्हणा तिची काही कथा होईल का, पण ती कथा पण होते, पुन्हा होती ती कथा. मी असा प्रयोग केला किंवा कसा गेलेला बोलतो सांगतो की मी जर पेपर सांगायचं तर कसं करतो. आणि माझ्यातच एक माझी चुलकी म्हणतात घरात काढलं ते मी सुद्धा देत नव्हती. त्या मुश्किल काय काय फार बोलत होती, त्याचे काय शिव्या देत होते. आणि मी इकडं पेपर जातात आणि ते पोराचे पेपर शेवटी पोरे असतात नाही, कागद संपलेले पेपर नसतो, बरोबरी म्हणा काय ते कागद असतो. तर तिथं ती काय मशीला शिवाय द्यायला लागली, काय द्यायला लागली, तू कागद काढायचा आणि पेपर तपासता ती काय म्हणते ते घ्यायची. ती थांबली, इकडं पेपर तपासायला सुरुवात, तुला काय म्हणते आणि असं लिहित लिहित माझे 6-7 कागद आहेत. आणि ते कागद मी काय केले, पेपराच्या गट्ट्याखाली ठेवून पुन्हा असू दे, पुन्हा त्या मटेरियलचा उपयोग आपण कथा लिहिण्यासाठी पुन्हा करतो. पेपर टाका, 2-3 दिवसांनी ते काढा. जे रिपीट वाक्य आहे ती काढून टाका आणि मग तुला असा घ्यायला गेलो निसर्गाची रूप देऊन ती कथा सत्यतेमध्ये ती कथा पाडेल कथा. पण असं सगळं होईल काही नाही. कोण बोलत बसली असेल तरी आपण घेऊन यायचं आणि आता काय लक्षात राहत नाही कोण काय बोलत संवाद. म्हणून आपण ते थोडंसं काय करायचं. आणि हीच कथा आता आम्ही इथं आलो बरोबर आलो गाडी आणि आता उद्या काय होणार. मग मला सुरळीत न्यायाला कसे आले, आम्ही गाडीतून कसं गेलो, आमच्या सासऱ्याचा समावेश कसा झाला, मला कोण कोण भेटलं आणि हा एकूण समावेश कसा झाला. हा तर वर्तमान काळ चालू, तो भूतकाळ झाला की तो साहित्य झाले. वर्तमान काळाचं साहित्य कसं होतं बघ, वर्तमान काळाचं प्रसंग ते भूतकाळात गेले की ते साहित्य असतं. साहित्य दुसरं तिसरं काही असं होऊ शकतं, आपण घेऊ शकतो, अवघड नाही. तेव्हा इथं या ठिकाणी मला वडिलांना संधी दिली. निमित्ताने चांगले देखील विचार चांगलं आहे. तर त्या निमित्त मला हे वाचनालय म्हणा किंवा ती इमारत बघायला मिळाली, तिथे मोठं सहकार्य करतात. आणि गावातले काही बिघाड त्याला काही साधता येत नाही, कारण तिथं राजकारणावर जेवढं त्यांचं लक्ष आहे तेवढं असल्या गोष्टीवर लक्ष नाही त्यांचं. कोण निवडून आला हे पण उभा राहिले आणि मग सगळं जातात त्याच्यातच. पण काही एवढं जर हे आहे तर तुम्ही मग एखादं आपल्या गावात म्हटलं आपल्या गावात 30 लेखक आहेत, 42 लेखक आहेत आमच्या गावात. तो कोणतरी आहे लेखक कथा लेखक आहेत काय असं भरपूर आहे. मग एवढं नाही तर गावाला काय वाटलं पाहिजे की ही साखरासारखं एवढं गाव जर असं इमारत बांधतंय तर आमची ह्याच्यापेक्षा मोठी संख्या, ह्याची 9,000 आहे तर आमची 25,000 असेल. ते मग गावाला एवढं केलं तर पुन्हा काही कसं त्यांच्याकडून मांडायचं. पुन्हा गेलं की हा कुठल्या पार्टीचा आहे, मी गेलो पण तर ते माझ्याकडे बघणं हे कुठल्या पार्टीचं आहे हे असं लक्षात घेऊनच ते विचार करा. तेव्हा हे नको आहे करणं. वाचनालय हे अतिशय तुम्हाला माहिती यशवंतराव चव्हाण हे कुठल्याही गावात त्या गावातलं वाचनालय अगोदर करायचं. त्या संदर्भात मी मागे काय लेखामध्ये केलेलं आहे. तेव्हा इथं मी थोडासा काय उभा राहिल्यानंतर मला काय काय फार बोलावंसं वाटायला लागलं. तुम्ही शांतपणानं ऐकून घेतलं आणि ते आपले संघटना त्यांना शुभेच्छा. आणि तुमच्यापैकी राजेंद्र दिवस हे राजेंद्र खान यांचं मी साहित्य वाचलेलं आहे आणि त्यांचं मांडवळला काहीतरी मोठं पुस्तक आहे मांडवळ म्हणून. तर त्याचं लेखन आहे त्यांचं. तर आता आलो या कथा संग्रहाला हे मिळालं साहित्य
आझम खानला भेटल्यानंतर त्यांना सांगा की तुम्हाला रंगराव पाटलांनी तुम्हाला पण हे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळावा अशा शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दादा. तात्यांचं बोलणं म्हणजे खरं तर त्यांच्या एकूण भूतकाळाचा सगळा लेखाजोखा असतो. ते नेहमी बोलत असतात आणि आपल्या अनुभवाने नेहमीच नवोदितांना मार्गदर्शन करतात. धन्यवाद. या ठिकाणी आताच जे उपस्थित झाले ते आम्हा सर्वांचे आदरणीय आणि आमचे गुरुवर्य आदरणीय प्राचार्य विश्वास सायनाकर सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अक्षरमानव आणि जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. या उद्घाटन समारंभाचं शेवटचं सत्र म्हणजे आभाराचं आणि खरं 3 दिवस हे सगळं चालणार आहे. मी आज आभार मानून हा औपचारिकता भाग संपवणार नाही. तरीही जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय तात्या ज्यांनी या उद्घाटन समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं ते शामरावांना आणि सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा वाचनालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि यानंतर लगेचच आपण ग्रंथदिंडी काढणार आहोत. त्या अगोदर जगताप सर आपण काही फ्रेश होणार असं म्हटलं तर फ्रेश होऊ आणि लगेचच आपण ग्रंथदिंडीला तिथं जाणार आहोत. पुन्हा एकदा